झायगोटचा ब्लास्टोसिस्ट होतो, ब्लास्टोसिस्टचा तर झायगोटचा मोरुला होतो, मोरुलाचा ब्लास्टोसिस्ट होतो, ब्लास्टुलाचा ग्रास्टुला होतो. तर या ब्लास्टोसिस्ट पासून जो ग्रास्टुला तयार होतो त्या प्रोसेसला ग्रॅस्ट्युलेशन म्हणतात. ही स्लो प्रोसेस आहे, रेट थोडा असतो आणि एक्टोडर्म अशा प्रकारचे 3 लेयर काय करतात ते तयार करतात. आणि मॉर्फोजेनिक मुवमेंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्यांची पोझिशन चेंज होते. सांगितलं तुम्हाला अशा प्रकारचे ॲम्न्युअल बॉडी तयार होते आणि एक यॉक तयार, असे चांगल्या प्रकारचे पोझिशन चेंजेस होतात. तर त्याला मुवमेंट मॉर्फोजेनिक मुवमेंट म्हणतात. मॉर्फोजेनिक मुवमेंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये डिफरंट प्लेसेस फॉर्म होतात. तर डिफरंट एम्ब्रिओच्या प्लेसेस फॉर्म व्हायला म्हणतात मुवमेंट. आणि जे लेयर तयार होतात त्यांना म्हणायचं डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन म्हणजे ज्या छोट्या छोट्या सेल्स असतात ब्लास्टोसिस्ट मध्ये त्यांना ब्लास्टोमियर म्हणतात. त्यांच्यापासून हे 3 लेयर तयार होणं याला म्हणायचं डिफरन्सिएशन. बायोलॉजीमध्ये डिफरन्सिएशन म्हणजे काय असतं, ज्या जनरल सेल्स असतात, जनरल म्हणजे यांना आपण जनरल सेल्स म्हणतो. हे आता एकदम जनरल सेल्स आहेत, म्हणजे त्यांचं असं काही स्पेसिफिक नाहीये. यापासून 3 लेयर तयार होतात, म्हणजे एक्टोडर्म, इंडोडर्म आणि मेसोडर्म. तर हे वेगवेगळे लेयर आहेत, त्यांचे वेगवेगळे काम आहेत. म्हणून ह्या सेल्स ज्या असतात त्यांना आपण जनरल सेल्स म्हणतो, इनर मास म्हणतो. त्यापासून डिफरन्शिएट होतं, डिफरन्शिएट म्हणजे नवीन गोष्टी ज्या तयार होतात त्यांना आपण 3 लेयर म्हणतो. बाहेर आवाज येतोय का बाहेरचा भरपूर? ग्राउंड आवाज येतोय का? ठीक ठीक आहे. तसं नॉईज कॅन्सलेशन असतं मोबाईलला. तर कळालं मग. मॉर्फोजेनिक म्हणजे काय, तर एम्ब्रिओच्या वेगवेगळ्या प्लेसेस काय होतात, फॉर्म होतात. आणि दुसरं म्हणजे 3 लेयर तयार होतात, यालाच म्हणायचं ग्रॅस्ट्युलेशन. ग्रॅस्ट्युलेशन मध्ये डायग्राम तुम्हाला दाखवा विचारली तर दाखवा, आतापर्यंत काही आलेलं नाहीये. तर काय असतं की आधी 3 लेयर दाखवायचे, ते म्हणजे इंडोडर्म, मेसोडर्म आणि एक्टोडर्म. हे 3 लेयर तुम्हाला ग्रॅस्टुला मध्ये दिसले पाहिजेत. दिसते तुला मधला लेयर हा मेसोडर्म, हा एक्टोडर्म आणि इंडोडर्म. याला क्लोएम म्हणतात. क्लोएम म्हणजे काय, जो मधला पोर्शन असतो कॅव्हिटी त्याला क्लोएम म्हणतात. ते क्लोरीन असतं, बाहेरच्या लेअरला क्लोरीन म्हणतात. एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, आपल्याला हे 3 पॉईंट दाखवणं इम्पॉर्टंट आहे. यॉक सॅक काय, एमनिओटिक कॅव्हिटी काय, हे इथले टार्गेट आहे. क्लोएम हे इम्पॉर्टंट आहे, क्लोएम या पोर्शनला क्लोएम. तर अशा प्रकारे मला वाटतं व्हीएस सोपा आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं, तेच तुम्हाला लिहायचं आहे. काय लिहिणार की 8 दिवसानंतरची ब्लास्ट हे गॅस्ट्युलेशनची प्रोसेस स्टार्ट होते चांगल्या प्रकारे. मग तिथे 3 लेयर तयार होतात. हे इंडोडर्म तयार होतो, त्याच्यामधली जे सॅक असते, जे भरलेली हे इंडोडर्म असून त्यातलं सॅक यॉक सॅक असते. तिथे बाय लॅमिनर लेयर तयार होतो, म्हणजे अशा प्रकारचा वरचा लेयर आणि खालचा लेयर असे 2 लेयर तयार होतात. तर महत्वाचे पॉईंट आहे यॉक सॅक तयार होणं, यॉक सॅक तयार होणं. आणि यॉक सॅक तयार कशामुळे तयार होते, इंडोडर्ममुळे. इंडोडर्म मध्ये जी सॅक असते त्याला यॉक सॅक म्हणतात. त्याच्यावरती जे रुबर सेल्स असतात, सांगितलं होतं रुबर सेल्स म्हणजे काय, हे अशा प्रकारचे जे इनर मास असते इथे, इथल्या ज्या सेल्स असतात त्यांना रुबर सेल्स म्हणतात. तर नंतर फॉर्मेशन ऑफ काय होतं, मग एक्टोडर्म होतं. तर एक्टोडर्म काय करतं, एमनिओटिक कॅव्हिटी तयार करतं. कुठे गेलं, इंडोडर्म काय करतं, एमनिओटिक कॅव्हिटी तयार करतं. कुठे गेलं दुसरं, इंडोडर्म यॉक सॅक. आणि सेकंड जो डिफरन्शिएशन असतो तो एक्टोडर्म, हा एमनिओटिक कॅव्हिटी. कळतंय काय म्हणतोय? हॅलो. पुढे बघू. आता त्याच्यामध्ये हे बघा, हे जे एक्स्ट्रा पोर्शन आहे तेवढा मी जास्त फोकस नाही करत. आता मी महत्वाच्या गोष्टीवर फोकस करतो आहे की तिथे जे महत्वाचं रूप असतं, रूप म्हणजे काय, अशा प्रकारचे एक रूप तयार होतं. कोणाला, इंडोडर्मला. त्याला काय म्हणायचं, एमनिओटिक कॅव्हिटी म्हणायचं. याच्या मधल्याला एमनिओटिक कॅव्हिटी म्हणायचं. आणि खाली जे असतं ते यॉक सॅक असतं. आणि तो रूप जो असतो एमनिओटिक कॅव्हिटीचा त्याला काय म्हणतात, एमनिऑन. याला काय म्हणायचं, एमनिऑन. काल डायग्राम दाखवली होती. या एमनिऑन कॅव्हिटीच्या वरचा हा एमनिऑन असतो. कुठे असतो बघा, हा याला आपण एमनिऑन म्हणतो. हा वरचा जो डोक्याचा पोर्शन असतो त्याला एमनिऑन म्हणतो. आणि हाच पुढे काय करतो, एम्ब्रिओला काय करतो, याच्यामध्ये एम्ब्रिओ पुढे वाढत असतो. तर लक्षात ठेवायचं, एमनिओटिक कॅव्हिटीचा जो पोर्शन असतो त्याला एमनिऑन म्हणतात.
तर पुढे त्यात अजून काय बघण्यासारखं, मग नंतर लक्षात ठेवायचं की एक लेअर तयार होतो, त्याला बायलॅमिनर लेअर म्हणतात. कोण तयार करतो, तर वरचा इंडोडम आणि खालचा ॲक्टोडम. हा इंडोडम आणि ॲक्टोडमच्या मध्ये एक लेअर तयार होतो, त्याला म्हणायचं बायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्क. आणि त्याच्यामध्ये एमनिओटिक, हे एमनिओटिक कॅव्हिटी असते, खालची योक सॅक असते, आणि दोघांच्या मध्ये हा लेअर तयार होतो, त्याला म्हणायचं बायलॅमिनार किंवा एम्ब्रियोनिक डिस्क. यात काही डाऊट आहे का, हे काय आहे एम्ब्रियो बायलॅमिनार डिस्क? सोपं आहे ते, विचारू शकता. काल कोणाला डाऊट होता का डायग्राम मध्ये? विचारा, नसेल तर पुढे जातो, पुढे जाऊ. तर आता ऍक्च्युअल ग्रॅस्क्युलेशन जे असतं ते आता 8 दिवसानंतर तुम्ही 15 दिवसाच्या गोष्टी करता आहे, फर्टिलायझेशन झालेलं आहे, पण ट्रान्सफॉर्मेशन वाटतं इथपर्यंत आले होते आपण. आता 15 दिवस झालेले आहेत, त्याच्यात फर्टिलायझेशन झाल्यानंतर 15 इन विच बायलॅमिनार एम्ब्रियोनिक ट्रान्सफर इंटू ट्रायलॅमिनार. सांगितलं होतं तुम्हाला, हे 2 लेअर असतात, त्यांना बाय म्हणतात. या बाय मध्ये काय तयार होतं, अशा प्रकारचा एक रेड कलरचा लेअर तिथे एंटर होतो, दाखवला होता काल. असा एक रेड कलरचा इथे तयार होतो, त्याला मेसोडम म्हणतात. वरती काय होता, इंडोडम होता, आणि खाली काय होता, एक्टोडम होता. सॉरी, वरती ऍक्टो होता, मध्ये इंडो होता, आणि मध्ये डायग्राम अशी होती, अशी. इथे एक लेअर, याच्या ह्या मधला एक लेअर, हे बघा हा एक लेअर. सॉरी, जरा नवीन काढतो. पहिला लेअर होता आपला, तो असा होता, हा एक लेअर. दुसरा लेअर, हा आपला वरचा एक लेअर, हा एक लेअर. आणि कोणता कलर घेऊ होता, हा एक लेअर. चालत का नाही रे भाऊ? हे बघा, तर असे 3 लेअर जे तयार झाले होते. तर हा जो वरचा लेअर होता, त्याला आपण खालचा जो यॉक सॅक तयार झाली होती, त्याचा लेअर कोणता होता, इंडो. हा काय होता, एक्टो. एक्टोची सॅक कोणती, एमनिओटिक सॅक. ऍक्टोची वरची सॅक कोणती आहे, एमनिओटिक सॅक. ही इंडोची कोणती सॅक आहे, यॉक सॅक. आठवत आहे ना? आणि जो मधला जो येस. येलो कलरचा पोर्शन आहे, याला मेसोडम म्हणतात. याला काय म्हणतात, मेसोडम म्हणतात. तसे 3 लेअर तयार होतात, आणि त्या 3 लेअरला आपण म्हणतो ट्राय लॅमिनार एम्ब्रियो डिस्क. ठीक आहे. आता हे ट्राय लॅमिनार एम्ब्रियो डिस्क काय तयार होते, थोडंसं तुम्हाला कालही दाखवलं होतं, तिथे एक स्टिक तयार होते, तर ते कालचं थोडंसं आठवा आता, कारण इथे आता तुम्हाला ते आठवलं पाहिजे. हे बघ, काल तुम्हाला सांगितलं होतं की ट्रान्सफॉर्मेशन ऑकर बाय अरेंजमेंट होते, सेल मायग्रेट होतात. इपिब्लास्ट बाहेरच्या सेल्स असतात ना, ह्या या इथल्या सेल्सच्या, या ज्या बाहेरच्या सेल्स असतात त्या इपिब्लास्ट असतात, त्या मध्ये मायग्रेट होतात. डायग्राम मध्ये बघू शकतात, या बाहेरच्या सेल्स असतात ना, ह्या इपिब्लास्ट मध्ये असतात. या ज्या सेल्स आहेत बाहेरच्या, या इपिब्लास्ट आहेत. इथे या इपिब्लास्ट आहेत. त्या इपिब्लास्ट काय करतात, मध्ये मूव्ह करतात, आणि काय फॉर्म करतात, स्ट्रिक फॉर्म करतात. हे बघा, एक प्रिमिटिव्ह स्ट्रिक फॉर्म करतात, त्याला ग्रू असते. आता काल हे प्रिमिटिव्ह स्टिक ग्रू तुम्हाला दाखवलं होतं मी. हे बघा, तुम्हाला काल दाखवलं होतं, अशी एमनिओटिक सॅक दाखवली होती, आणि इथे एक स्टिक दाखवली होती. आठवत आहे का, अशी उभ्या कलरची? आठवत आहे येस. कालच्या डायग्राम मध्ये? ते बॅकचं पोर्शन होतं काहीतरी. तुम्हाला असा उभा पोर्शन दाखवला तर त्याला स्टिक म्हणतात. आणि प्रिमिटिव्ह ग्रू म्हणजे अशा प्रकारची ती आधी आडवी असते, नंतर उभी होते, आणि त्या उभ्यालाच काय होतं, नंतर ते अशा प्रकारे फोल्ड होते, अशी फोल्ड होते. आणि याच्यामध्ये एक मेसोडम तयार होतो. हा वरचा जो तो आहे इंडोडम आणि एक्टोडम, म्हणजे या स्ट्रिक मधनं एक लेअर वाढतो, असं मला म्हणायचं. तर तिथे काय तयार होते, शालो ग्रू तयार होते. ग्रू म्हणजे समजतं खड्डा. या दोघं कॅव्हिटी मध्ये असं एक खड्डा तयार होतो, तर त्याला आपण शालो ग्रू म्हणतो किंवा प्रिमिटिव्ह ग्रू म्हणतो. आणि ही जी स्ट्रिक असते उभी, ती व्हर्टिकल काय होते, प्रोग्रेस होत जाते, आणि तो काय होतो, एक पोस्टिरियर अँटियर एम्ब्रो पार्ट तयार होतो. म्हणजे प्रिमिटिव्ह स्टिक जे असते, हा 3rd लेअर म्हणून काम करतो, आणि त्याला आपण मेसोडम म्हणतो. पुन्हा सांगतो, ही एमनिओटिक सॅक होती बघा, ही एमनिओटिक सॅक होती, ही यॉक सॅक होती. याच्यामध्ये ग्रू वाढायला लागते वरतून अशी,
आणि ती वरची लेअर ग्रू असते ती नंतर मेसोडम म्हणून तिथे अशी स्टेबलाइज होऊन जाते, तर तो मेसोडम असतो तुमचा. तर लक्षात ठेवायचं की ह्या एमनिओटिक कॅव्हिटी आणि यॉर्क सॅक मध्ये एक काय तयार होते, ग्रू तयार होते, शालो ग्रू तयार होते. आणि ती शालो ग्रूला आपण स्ट्रिकही म्हणतो. स्ट्रिक म्हणजे एक व्हर्टिकल, त्याला तुम्ही असं एक पोर्शन म्हणू शकता. एक स्ट्रिक समजतं ना, आपण स्ट्रिप म्हणतो, स्ट्रिक म्हणतो असं. ते ग्रू तयार होते आणि ती ग्रू खाली स्टेबल होत जाते आणि काही वेळाने ती अशी बसून जाते एका लेअरच्या फॉर्म मध्ये. आणि हा वरती एक लेअर तयार होऊन जातो. हा एमनिओटिक कॅव्हिटीचा एक लेअर, एजून ते ग्रू तयार झाली त्याचा एक लेअर आणि खालचा एक लेअर, असे 3 लेअर इथे तयार होऊन जातात. आणि त्याला म्हणतो आपण मग एक्टोडम, मेसोडम आणि इंडोडम. हा मेसोडम त्याच्यामध्ये तयार होतो. हा इंडोडम आणि एक्टोडम. कळतंय काय सांगतोय? येस. क्लिअर होत आहे? तर तुम्हाला इथे फक्त लर्न काय करायचंय, हा, तर तुम्हाला इथे बघा लर्न काय करायचंय, फक्त एवढं लर्न करायचंय की एमनिओटिक कॅव्हिटी, आपली यॉर्क सॅक यांच्यामध्ये एक ग्रू तयार होणार आणि ती ग्रू खाली काय होणार, स्प्रेड होत जाणार आणि एक लेअर तयार करणार, त्याला मेसोडम म्हणतात. आणि आधी फक्त 2च लेअर होते, हा वरचा एक लेअर, खालचा लेअर. त्याच्यामध्ये आता एक ग्रू, हा लेअर तयार होण्याची प्रोसेस एका शालो डिप्रेशन पासून होते आणि ते डिप्रेशन वाढत जाते, तिला आपण ग्रू म्हणतो, प्रिमिटिव्ह स्ट्रिक म्हणतो. त्याला काय म्हणतो, आधी प्रिमिटिव्ह स्ट्रिक म्हणतो, ती वाढत जाते, त्याला ग्रू म्हणा तुम्ही, प्रिमिटिव्ह स्ट्रिक म्हणा, काही म्हणा. आणि त्यानंतर ती स्टेबलाइज होऊन एक लेअर तयार करते, त्याला मेसोडम म्हणतो. ठीक आहे? आवाज येतोय का बॅकग्राऊंडला? नो सर. अरे आमच्याकडे जोरात पाऊस चालू आहे. ठीक आहे, पाऊस इकडे पण चालू आहे. असं आहे का? ठीक आहे. नाही, मी पावसाच्या शेजारी बसलोय, तुम्हाला आवाज येत नाही म्हणजे मोबाईल चांगला आहे. चलो नेक्स्ट. तर मग आपल्याकडे महत्वाचं काय झालं, यॉर्क सॅक होतं. मग अँड ओपन अपेअरचर क्रॉस द ब्लास्टोपोर फीचर ॲनस. हे बघा, सांगितलं होतं मी की आपल्याकडे जो अशा प्रकारे बघ काल डायग्राम होती बघा, अशी आणि अशी. हे सांगितलं होतं की हा जो एमनिओटिक कॅव्हिटी असते, माउथ असतं बघा, सांगितलं होतं तुम्हाला माउथ ओपनिंग. आठवत आहे? काल सांगितलं होतं मी. येस. तर इथे 2 पार्ट तयार होतात, अँटेरियर पार्ट आणि एक्सटेरियर पार्ट. म्हणजे हे जे तुमचं वर्किंग चालू असतं हे अशा प्रकारे, ही एमनिओटिक कॅव्हिटी आणि हे यॉर्क सॅक, याच्यामध्ये तुमचं माउथ एंड तयार होतं आणि ॲनस एंड तयार होतं. तर ॲनस एंड कशामुळे तयार होणार आहे, यॉर्क सॅक मध्ये. म्हणजे हे एमनिओटिक कॅव्हिटी मध्ये माउथ एंड तयार होणार आणि यॉर्क सॅक मध्ये एक छोटंसं अपर्चर असणार, तिथे तुमचं ॲनस असणार, जे टॉयलेटचं पोर्शन असणार. समजतंय काय सांगतोय? पुन्हा सांगतोय. हे 3 लेअर तर तयार झालेत, इंडोडम, एक्टोडम आणि मेसोडम. कसे तयार झालेत, तर ह्या 2 मध्ये एक स्टिक तयार झाली. स्टिक म्हणजे काय, एक ग्रू तयार झाली आणि एक लेअर तयार झाला मेसोडम. हा आधी एक्टो होता, हा इंडो होता. हे तर याला ट्राय लॅमिनार लेअर आपण म्हणतो. हा पोर्शन क्लोज झाला, बरोबर. आता पुढचा पोर्शन बघू आपण, तो म्हणजे की हे अँटेरियर एंड असतो, हा कम्युनिकेट विथ यॉर्क सॅक बाय द अपेअरचर ऑफ ब्लास्टोपोर. अँटेरियर म्हणजे हा जो वरचा पोर्शन असतो तो यॉर्क सॅकला कनेक्ट करतो. त्याच्यापेक्षा एवढं लक्षात ठेवा सिंपल, की हे ते ट्राय लॅमिनार लेअर तयार होतात ना, इथे आपलं एक माउथ एंड असतं, ते एमनिओटिक कॅव्हिटी मध्ये असतं. आणि ह्या यॉर्क सॅक मध्ये अजून एक एंड असतं, त्याला ॲनस म्हणतात. एवढंही इम्पॉर्टंट लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि त्या अपेअरचरचं नाव लक्षात ठेवा, ब्लास्टोपोर. त्याला काय म्हणतात, एम्ब्रिओचं ॲनस फॉर्म होतं किंवा तिथे आपलं टॉयलेटचं पोर्शन फॉर्म होतो, त्याला म्हणायचं ब्लास्टोपोर, म्हणजे आपलं अनदर एंड. आणि फर्स्ट एंड कशामध्ये असतं, एमनिओटिक कॅव्हिटी मध्ये. आणि यॉर्क सॅककडे काय तर होतं, आपलं ॲनसचं एंड तयार होतं. तर जे इन्फॉर्मेशन, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवा. नंतर काय होतं की तुमच्याकडे 3 लेअर तयार झालेले आहेत. तर 3 लेअरचं नाव असे होते, पहिला एक्टोडम, दुसरा मधला मेसोडम आणि इंडोडम. एक्टो, मेसो, इंडो. तर ह्या 3 लेअर पासून जो ग्रॅस्युला तयार झालेला आहे, त्याचं पुढं काय होतं, आता ग्रॅस्युलेशन मध्ये मग काय म्हणणार तुम्ही, फक्त फॉर्मेशन ऑफ दिस 3 लेअर. आणि त्याचं पुढे तयार होतं ऑर्गन्स, म्हणजे त्याचे ऑर्गन्स तयार व्हायला सुरुवात होतं आणि त्या प्रोसेसला म्हणतात ऑर्गॅनोजेनेसिस. ग्रॅस्युलेशनच्या नंतरची प्रोसेस असते ऑर्गॅनोजेनेसिस. हे 3 लेयर्स काय करतात, वेगवेगळे काय करतात, ऑर्गन तयार करतात. म्हणजे एक्टो वेगळा तयार करतो, मेसो वेगळा ऑर्गन तयार करतो आणि इंडो वेगळा करतो.
तर आपण ते पेपरमध्ये मला वाटतं इम्पॉर्टंट आहेत. इम्पॉर्टंट म्हणजे माहिती असावेत. तिथे एक्टोडम दिसतंय तुम्हाला. तर मला वाटतं की जांभरे वाचावं तू काय काय बनतं, तर भरपूर ऑर्गन्स आहेत आता, एवढे काही लक्षात राहणार नाही. वाचून टाक. आता ऐकलं का सर्व नावं? ऐकलेत का? पहिला प्रश्न. इकडे काही लोकांना माहिती आहे का? इकडे मेडिकल वाले नीट काय म्हणणं ऐकलंय का? हा माहिती आहे सर. तर हे बघा, हे जे एक्टोडर्म असतो तो नीट बघा तुम्ही. सर्व जे ऑर्गन्स आहेत तुमचे स्किनच्या रिलेटेड आहे, बाहेरच्या ग्लँडच्या रिलेटेड आहेत. असे तर हर्ट वगैरे असे मोठमोठे ऑर्गन आहेत आहे. तर हे बाहेरचे बॉडी पार्ट्सला मॅक्झिमम कव्हर करतात. ऍड्रिनल मेडुला म्हणजे ऍड्रिनलचा बाहेरचा पोर्शन, एक कंजक्टिव्हा डोळ्याचा पोर्शन असतो, फॉरगॉट म्हणजे गॉडचा बाहेरचा पोर्शन. तर याच्यावरती आपण नंतर एक एक्स्ट्रा लेक्चर घेऊ की कोणत्या पार्टला काय म्हणतात. मला फक्त म्हणायचंय की बाहेरचं बॉडीचं पोर्शन हे एक्टोडम तयार करतं. मला एवढं फक्त असं तुम्हाला प्रश्न विचारला एवढं जाणार नाही. तर घरी वाचा आणि मला नंतर विचारा, ठीक आहे की सर मला ह्या पार्ट बद्दल बोला, मी बोलतो. लॅक्रिमल ग्लॅन्ड वगैरे डोळ्यातच म्हणलं, हे नवीन असेल तुम्हाला लॅक्रिमल वगैरे, ठीक आहे. तर बाहेरचे बॉडीचे पार्ट ते एक्टोडम तयार करतो. आता मेसोडम जांभरे. हे बघा, आता मेसोडम आहे तर हा बाहेरचा पोर्शन तयार करतो, त्याच्यात थोडंसं मधले पोर्शन हे असतात. आता स्क्लेरा वगैरे हा जो पोर्शन असतो का, मागच्या वर्षी शिकलोय ना आपण जांभरे, स्क्लेरा काय असतो? स्क्लेरा हा कॉर्नियाच्या मधला पोर्शन असतो. हा कॉर्निया असतो, त्याच्यामध्ये काय असतो? स्क्लेरा असतो. आठवतंय का आदित्य? स्क्लेरा हो हा सर. कुठे असतो? हा तुमचा डोळा असतो. डोळ्याचा बाहेरचा पोर्शन कॉर्निया, त्याच्या मधला जो पोर्शन असतो त्याला स्क्लेरा म्हणतात. मग तुम्हाला लक्षात येत असेल की आपली बॉडी ही एक बाहेरचा लेअर, एक मधला लेअर आणि त्यातला एक मधला लेअर, अशा 3 लेअर पासून बनलेली आहे. बाहेरच्या लेअरचे वेगळे ऑर्गन आहे, त्याचे वेगळे आहेत, त्याच्या मधल्याचे वेगळे आहेत. तुम्हाला म्हणजे डोळ्यात नाही कळेल. तर त्याच्या मधले जे ऑर्गन असतात हे आयरिस वगैरे, हे आयरिस हा वेगळा कन्सेप्ट आहे. स्क्लेरा वगैरे जे असतात, किडनी, गोनॅड्स, तुम्हाला सांगितलं होतं मेसोडम पासून टेस्टिस फॉर्म होतात. तर गोनॅड्स म्हणजे काय असतात? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात. ती आता हा जो अजून एक्स्ट्रा पोर्शन आहे, टिश्यू म्हणा किंवा आपल्या सर्व ब्लड वेसल्स असतात ना, ते मेसोडम पासून बनतात. तर लक्षात ठेवायचं की काही महत्वाचे पोर्शन गोनॅड्स वगैरे काही आले तर लक्षात ठेवायचं. पुढचं एंडोडम. Endoderm develops into epithelium of mid-gut glands of stomach and intestine, tongue, tonsils, lungs, trachea, bronchi, larynx, urinary bladder, vagina, liver, pancreas, thyroid gland, parathyroid gland, thymus gland, eu- eu- eustachian tube, epithelium of urethra, lining of middle ear. आपण इस्टॅचियन ट्यूब वरती मागच्या वर्षी डिस्कशन केलं होतं जांभरे, बरोबर? मागच्या वर्षी सांगितलं होतं, नीटला प्रश्न आला होता. काय प्रतीक्षा इस्टॅच्युअन ट्यूब? माधवी, मागच्या वर्षी सांगितलं होतं इस्टॅच्युअन ट्यूब हा महत्वाचा पोर्शन आहे जो की नीटला आलेला आहे. बोला मागच्या वर्षाचे कार्यकर्ते. आपण 3D बघितलं होतं, व्हिडिओ आपण प्रत्येक बॉलरचे व्हिडिओ बघितलेले आहे. जेव्हापासून ऑनलाईन आलोय तेव्हा थोडं कमी केलाय, पण आपण प्रत्येक सिस्टीम ऑनलाईन बघितलेली आहे, व्हिडिओ बघितलेले आहे. यस वर नो? बघितले जांभरे? हा बरोबर. पण काय असतं आदित्य?
ब्रेन मध्ये बघितलं होतं, ठीक आहे. इकडे अजून इकडे मेडिकल वाले बोला. प्रतीक्षा, माधवी आहे का? इकडे संध्या, बायोलॉजी वाले कार्यकर्ते. हे बघा, एस्टाचियन ट्यूब कुठे असतं? तर तुमचा हा बाहेरचा इयर असतो, बरोबर. हा इयर आहे तुमचा बाहेरचा, आणि हे इथून कॅनल आहे, इयरची कॅनल आहे. इथे ड्रम असतो, इथे 2 बोन्स असतात. नंतर इथे काय असतो? कॉक्लिया असतो. सांगितलं ना कॉक्लिया, त्याला रिंग्स असतात, आणि हा तुमच्या ब्रेनला कनेक्टेड असतो. मागची वर्षाची डायग्राम आठवा. आता हे जे कनेक्शन असतं, इथून जर मोठे व्हायब्रेशन साऊंडचे आले तर तुमच्या कानाचा पडदा फाटून जातो. तर त्याला काय केलेलं असतं, इथून तुमचं डोकं सुरू झालेलं असतं. हा तुमचा काय आहे? हा माउथचा रिजन आहे. इथे तुमचा घसा आहे, घसा समजतो ना, फॅरिंग. त्याच्यामध्ये नाकातनं हवा आलेली असते. तर तुमच्या कानाचं आणि नाकाचं कनेक्शन जे ट्यूब करते त्याला इस्टॅचियन म्हणतात. म्हणजे तुमचं जे तोंडातनं बोलणं, म्हणजे आता तुम्ही नाकातनं श्वास घेताय, म्हणजे तुमच्या नाकातनं हवा इथे आलेली आहे घशात. तुमच्या नाकातनं श्वास घेताय ना तुम्ही, तुमच्या घशामध्ये आता एक प्रेशर आहे हवेचं, जे की हवेचं प्रेशर असतं. आणि तुमच्या कानाच्या मधून प्रेशर, हे बघा, कानाच्या मधलं प्रेशर आणि कानाच्या बाहेरचं प्रेशर सेम आहे. कारण तुमच्या नाकातनं तिथे प्रेशर आहे ना, एअरचं प्रेशर जेवढं तुम्ही जिथे बसला आहात, नाकाचं कनेक्शन तुमच्या कानाशी मधून आहे आणि तुमच्या कानाचं कनेक्शन एअरची बाहेरून आहे. म्हणजे एअर मधूनही आहे, एअर बाहेरूनही आहे. म्हणजे तुमच्या कानाच्या पडद्याला बॅलन्स पोझिशन आहे. इथूनही सेम प्रेशर, इथूनही सेम प्रेशर. मग कान जेव्हा बाहेरून आवाज येतो तेव्हा तो हलतो. चुकून जर त्याला इथून मधून कनेक्शन नसलं असतं, कट करतो, तुमच्या कानाला जर इथून मधून कनेक्शन नसलं असतं, म्हणजे हा कान आहे आणि त्याला जर इथे ट्यूब घशाला जॉईन केलेली नसती, तर इथलं प्रेशर, ह्या प्रेशरमुळे तो कानाचा पडदा फाटला असता. तर त्या कानाच्या पडद्यावरती इथूनही प्रेशर ठेवणं ओके, बॅलन्स ठेवण्यासाठी, एअर प्रेशर ठेवण्यासाठी इथे एक ट्यूब असते. म्हणून तुम्हाला घशाचा प्रॉब्लेम झाला की तुम्हाला कानालाही जाणवतं की कानालाही प्रॉब्लेम होतं. ठीक आहे. डॉक्टर आपल्याकडे एक डॉक्टर कसा असतो मग आपल्याकडे? कान, नाक, घसा, बरोबर ना? डॉक्टरचं नाव काय असतं? कान, नाक, घसा. का? कारण ते दोघंही तिघही कनेक्टेड आहेत. त्या कनेक्शनच्या ट्यूबला एस्टेचियन ट्यूब म्हणतात. जाऊ दे, तो वेगळा पॉइंट आहे. तर अशा प्रकारे हे बघा, हे ऑर्गन एवढे पाठ करण्याची गरज नाहीये. फक्त तुम्हाला एक माहिती असलं पाहिजे की नीटवाल्यांना जर करता आलं तर नीटवाल्यांनी पाठ करायचंच आहे, कारण नीटवाल्यांना ते पाहिजे, वाचून टाकायचे सर्व, कोणापासून काय बनतं. लक्षात आलं ना? आपल्याकडे फक्त 3 लेअर होते, 1, 2, 3, आणि या 3 लेअर पासून काय काय बनलं हे तुमच्या समोर आहे. चला पुढे जाऊ. आता आपल्याकडे प्रेग्नन्सी, नेक्स्ट पॉइंट आहे प्रेग्नन्सी. आपलं ते ग्रॅस्युला संपलेलं आहे. ग्रॅस्युला म्हणजे काय? तुम्ही ग्रॅस्युलामध्ये फक्त महत्वाचे काय हायलाइट करणार? ब्लास्टोसिड्स पासून ग्रॅस्युला तयार होण्याच्या प्रोसेसला ग्रॅस्युलेशन म्हणतात. यामध्ये 3 लेअर तयार होतात. हा पहिली स्टेप. आणि दुसरी स्टेप म्हणजे त्यापासून वेगवेगळे वगैरे तुम्ही ग्रॅस्युलेशनला संपवणार. कळालं? 4 मार्क्ससाठी शॉर्टकट नोट्स बनवायच्या. ऍक्च्युली नोट्स तुम्हाला मी शॉर्टकट नंतर देईल. हे समजणं कशासाठी आहे? मेडिकलसाठी. आता पुढचा पॉईंट आहे प्रेग्नन्सी. आता प्रेग्नन्सी म्हणजे काय? तर कंडिशन कॅरिंग 1 or more एम्ब्रियोज इन युटेरस. तर आपल्याकडे हा युटेरस आहे, ह्या काय आहेत? ओव्हरी आहेत. तर ह्या युटेरस मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त जेव्हा आपण एम्ब्रियो काय करतो, कॅरी करतो, तर त्याला काय म्हणतात? प्रेग्नन्सी म्हणतात. किंवा त्या पिरियडला गेस्टेशन पिरियड म्हणतात. मग तुम्हाला विचारलं, व्हॉट इज द गेस्टेशन? टू कॅरी 1 or more एम्ब्रियो इन युटेरस, म्हणजे त्याला गर्भाशयात, गर्भाला ठेवणं, याला प्रेग्नन्सी म्हणतात. डेफिनेशन सोपी आहे. पुढं, इट रेफर्स टू द पिरियड बिटवीन फर्टिलायझेशन ऑफ द एग अप टू पाच्युरेशन. तर प्रेग्नन्सी म्हणजे पिरियड काय असतो? तर ज्या दिवशी फर्टिलायझेशन झालं तो दिवस, आणि पाच्युरेशन म्हणजे जेव्हा बेबीचं बर्थ होणार आहे त्या एवढ्या पिरियडला काय म्हणायचं? प्रेग्नन्सी म्हणायचं. हे तर प्रत्येकाला माहिती आहे. आता प्रेग्नन्सीचे दिवस किती असतात? तर इट ह्युमन लास्ट 266 दिवस वगैरे येतात. तर ते कॅल्क्युलेट करायचे की फर्टिलायझेशन नंतर एवढ्या दिवसापर्यंत ते होऊ शकतं, म्हणजे 228 डेज. हे आपल्याकडे काय असतात? प्रेग्नन्सीचे दिवस असतात. यामध्ये 14 दिवस कशाचे असतात? फर्टिलायझेशनचे. ठीक आहे. तर 26 डेज प्रेग्नन्सी आणि 14 डेज कशासाठी असतात? होतो, मग तिथून फर्टिलायझेशन होतं आणि तिथून 14 डेज, अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं 28 डेज. तर लक्षात ठेवायचं,
Pregnancy in human is about 28 days. It continues from LMC. LMC म्हणजे काय? लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झाली. मेन्स्ट्रुअल सायकल समजलं ना? त्या डायग्राम Yes. आठवा. तर लास्ट मेन्स्ट्रुअल सायकलच्या सुरुवातीपासून मग ते प्रेग्नन्सी स्टार्ट होते. दिस प्रेग्नन्सी पिरियड अप्रॉक्सिमेटली 9 मंथ, आपण त्याला 9 महिने पकडतो. आणि याचे 3 काय असतात? ट्राय सेमिस्टर असतात. तर ट्राय मिस्टर म्हणजे ट्राय सेमिस्टर म्हणा, 3 पार्ट्स असतात, तर ते आपल्याला स्टडी करायचे. ठीक आहे. तर ते पार्ट्स आपण बघू. पहिला पार्ट, फर्स्ट ट्रायमिस्टर. तर हा किती दिवसाचा असतो? तर अराउंड किती वीकचा असतो? 12 वीक. 12 वीकचा हा पिरियड असतो आपलं. 12 वीक फर्टिलायझेशन पासून 12 वीक. काय काय होतं त्याच्यामध्ये? तर इज अ मोस्ट रॅडिकल चेंजेस, भरपूर फास्ट चेंजेस होतात मदर आणि एम्ब्रिओ दोघांमध्ये. द एम्ब्रिओ रिसिव्ह न्यूट्रिशन. एम्ब्रिओ न्यूट्रिशन घेऊ लागतो पहिल्या 2 ते 4 वीक मध्ये डायरेक्टली फ्रॉम इंडोडम. इंडोडम म्हणजे तो युटेरस असतो आपला, त्याचं जे वॉल असतं, युटेरस आहे, त्याला जे वॉल तयार झालेलं असतं मेस्टोज मध्ये, त्या इंडोडम पासून हा एम्ब्रिओ डायरेक्टली न्यूट्रिशन घ्यायला लागतो. तर ते 2 to 4 वीक पासून घ्यायला लागतो. इट इज अ मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस. आणि तो न्यूट्रिशन घेतो आणि आपल्याला माहिती आहे ग्रॅस्युलेशन झालेलं असतं 15 दिवसानंतर, आणि नंतर ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे ऑर्गन तयार व्हायला सुरुवात झालेली असते. ऑफ द बेबी ऑर्गन. ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे काय? बेबीचे ऑर्गन तयार व्हायला सुरुवात होते 2 ते 4 हप्त्यामध्ये. 4 हप्त्यामध्ये. बाय द एंड ऑफ वीक, आता आपण 8व्या वीक पर्यंत आलो. द मेजर स्ट्रक्चर फाउंड इन ऍडल्ट आर फॉर्म इन द एम्ब्रिओ इज रुडिमेंटरी फॉर्म. तर जे माणसासारखे जसे रुडिमेंटरी फॉर्म म्हणजे काय? जो आपला प्री फॉर्म असतो, म्हणजे सुरुवातीचा जो स्ट्रक्चर असतो ना, समजतं का? जसं सर्व अॅनिमल्स वगैरे असतात बघा, ते असे तुम्ही असं स्ट्रक्चर बघितलं असेल बघा, ते असं बघितलंय का? याला रुडिमेंटरी फॉर्म म्हणतात. असे असतात ना ते स्ट्रक्चर. आहे बघा, चांगला डायग्राम काढलाय. तर तिच्यामध्ये काय होतं? एम्ब्रिओ इज नाऊ कॉल्ड फिटस. त्याला फिटस म्हणायला लागतो मग आपण. किती हप्त्यानंतर? 8 वीक नंतर. त्याची 3 सेंटीमीटर सेंटीमीटर समजतं ना पट्टीमध्ये, एवढं असं, एवढं 3 सेंटीमीटर असेल तर एवढी त्याची हाईट होते. त्याच्यामध्ये काय काय तयार झालेलं असतं बघा. आपण 8वा हप्ता कन्सिडर करतो आहे. त्याचे हात तयार झालेले असतात, बोट, फीट, टोज हे तयार होतात. फिटस काय ओपन आणि क्लोज करू शकतो आपल्या माउथला, फिस्टला. ठीक आहे, तो ओपन क्लोज करू शकतो. सीएनएस इज फुल्ली फॉर्म. सीएनएस म्हणजे काय? सेंट्रल नर्वस सिस्टम. तर हातपाय तयार झालं हे महत्वाचं नसतं आपल्याला. सीएनएस महत्वाची असते. सीएनएस हे फुल्ली तयार झालेली असते, ब्रेन तयार झालेला असतो. वर्किंग ऑफ एक्सिलटरी सिस्टीम, सर्क्युलरी सिस्टीम हे सर्व सुरुवात करतात 8व्या हप्त्याला. म्हणजे बॉडीमध्ये ब्लड त्याचं फिरायला लागतं, त्याच्या बॉडीतनं काही वेस्ट मटेरियल निघायला लागतं. आणि माहिती आपल्याला वेस्ट मटेरियल, ब्लड फिरणार, वेस्ट मटेरियल निघणार, हे कोणाकडे जात असतं? त्याच्या मम्मीकडनं ते एक्सचेंज होत असतं. बाहेर काही जात नाही, मम्मीशी कनेक्शन असतं त्याचं. पुढं सॉरी नाही, ठीक आहे, कारण तो छोटा असतो. तो मुवमेंट कधी सुरू करतो? 8व्या वीक पासूनच तो काय करायला लागतो? मुवमेंट करायला लागतो. पण ते मदरला फील होत नसतं. ठीक आहे. हार्टबीट कॅन बी हिअर्ड फ्रॉम द 6th वीक. आता 6व्या वीक मध्ये त्याचे हार्टबीट काय सुरू होतात. कोणाचे त्याचे ऐकू यायला सुरुवात होतात, कोणाचे फिटस. तर काय काय कळालं याच्यामध्ये? त्याचे हातपाय तयार होतात, सेंट्रल नर्वस सिस्टीम तयार होते, माउथ ओपन क्लोज करू शकतो, तो फिरू शकतो बॉडीमध्ये, त्याच्याकडे ब्लड सर्क्युलेशन सुरू होतं, एक्सिस्टन्स सुरू होतं. तो पण मदरला फील होत नाही. हे झालं, त्याला हार्टबीट आहे ते आपल्या आपण ऐकू शकतो. तर एवढ्या गोष्टी आपण तिथे फील करू शकतो. नेक्स्ट आहे की आता पुढे काय होतं की प्रोजेस्टेरॉन लेवल जे असतं हे काय असतं? हाय असतं. कोणामध्ये असणार आहे? मदरमध्ये. तर प्रोजेस्टेरॉन लेवल हाय असतं, त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झालेलं असतं. लक्षात ठेवायचं, प्रोजेस्टेरॉन मुळे प्रेग्नन्सी काय होते? मेंटेन होते. तर प्रोजेस्टेरॉन हाय, मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप. ठीक आहे. तर म्हणून याला प्रेग्नन्सी हार्मोन म्हणतात. तर प्रोजेस्टेरॉन हाय असतं, त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल सायकल सस्पेंड केले गेलेले असते, कारण प्रेग्नन्सी चालू असते. ऍट द एंड ऑफ ट्राय सेमिस्टर फिटस इज, आता
जो 12 वीक झाल्यानंतर तो 7 ते 10 सेंटीमीटरचा होतो, म्हणजे 7 ते 10 सेंटीमीटर पट्टीवरती मोजून घ्यायचं. ठीक आहे, तर एवढा तो होतो. तर सिंपल आहे, फक्त जस्ट इन्फॉर्मेशन. मीन वाय द मदर बेबी ऑल्सो अंडरगो रॅपिड. तर मदर आता हे मुलातले चेंज आपण आता मदर मध्ये चेंजेस होतात, कारण प्रेग्नन्सी दोघांमध्ये असते. तर प्रोजेस्टेरॉन लेवल ही जास्त असते आणि इनिशिएट चेंजेस इन रिपोर्ट. तर प्रोजेस्टेरॉन हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय करत असते, चेंजेस करत असते. काय चेंजेस करते माहिती आहे आपल्याला. प्रोजेस्टेरॉन असेल तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ते पुन्हा मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होऊ देत नाही. तर प्रोजेस्टेरॉन हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला काय करतो, बेबीसाठी मॉडिफाय करतो आणि मेन्स्ट्रुअल सायकल साठी स्टॉप करतो. समजताय, म्हणजे पुढचा जो ओव्हूल त्याला स्टॉप करून ठेवतो आणि त्या फिटस साठी फेवरेबल कंडिशन तयार करणं हे कोणाचं काम असतं, प्रोजेस्टेरॉनचं. नेक्स्ट असतं मॅटर्नल पार्ट ऑफ प्लॅसेंटा. प्लॅसेंटा माहिती आहे तुम्हाला, की मदर असतं. मदरचा जो हा जो फिटस असतो आपल्या याच्यामध्ये कनेक्शन असतं, प्लॅसेंटा म्हणतो. हा काय होतो, लार्जर मोठा होतो आणि मदर एक्सपिरियन्स मॉर्निंग सिकनेस. म्हणजे काय, तर मदरला अशा प्रकारे नॉशिया वगैरे, वोमिटिंग वगैरे, स्मूथिंग होणं, अशा प्रकारचे फिलिंग तिथे यायला लागतात. ते काय येतात, कारण तिथे हार्मोनल चेंजेस असतात, प्रोजेस्टेरॉनचे कंट्रोल चालू असतो. तर सिकनेस, नॉजिया म्हणजे अस्वस्थ वाटणं, वोमिटिंग होणं, मूड स्विंग्स होणे, ह्या गोष्टी ह्या पिरियड्स मध्ये जाणवू शकतात किंवा ऍक्च्युली जाणवतात. कोणत्या, फर्स्ट 12 वीक. तर हे कशामुळे होतं, तर हार्मोनल चेंजेस होतात, तर त्याच्यामुळे नॉशिया वगैरे येणं वगैरे अशा गोष्टी चालू असतात. मला वाटतं सोपं आहे, असं काही जास्त बोलण्यासारख्यात नाहीये. पुढे बोलू. सेकंड ट्रायमिस्टर चालू होतं. सेकंड ट्रायमिस्टर मध्ये काय असतं, की 13 to 26 वीक. यामध्ये काय होतं, रॅपिड ग्रोथ सुरू होते. युटेरस ग्रो करतं, इन प्रेग्नन्सी बिकम ऍब्वियस. म्हणजे युटेरस जो आहे बघा, हा युटेरस असतो, हा छोटा असतो आधी. नंतर आपल्याला माहितीये प्रेग्नन्सी मध्ये काय होतं, पोटामध्ये ग्रोथ होते, मध्ये बघू शकतो तुम्ही व्हिजिबल. तर तो युटेरस मोठा होतो. युटेरस मोठा होतो म्हणजे हे जे बोन्स असतात, हे जे मागचे बोन्स असतात लेडीज मध्ये, तिथे एक जॉईन असतो, त्याला प्युबिक सिम्पायसिस म्हणतात. नाव ऐकलंय, प्युबिक सिम्पायसिस नावाचा एक बोन असतो, जॉईन असतो. तो फक्त वुमन्स मध्येच फ्लेक्झिबल असतो. म्हणजे जे वुमन्स त्यांच्यामध्ये तो फ्लेक्झिबल असतो. आणि कधी फ्लेक्झिबल असतो, प्रेग्नन्सीच्या ड्युरेशन मध्ये. म्हणजे हे जे बोन्स असतात, हे बोन काय करतात, मूव्ह करू शकतात. समजताय, म्हणजे असे हे दोन जे पार्ट्स असतात, हे समजतं नाही, ते पायाचे कनेक्शन असतं. मकळ हाड म्हणतो ना आपण, कमरेतले मोठे हाड ते. तर इथे जॉईंट जो असतो, तर हे बोन मागे टर्न होतात आणि इथे जागा करून देतात. आणि जागा केल्यामुळे काय होतं, तिथे युटेरसची ग्रोथ होते. माणसांमध्ये तो जॉईंट फिक्स असतो, तुटला म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, मग फ्रॅक्चर करावं लागतं. तर फिमेलमध्ये तो त्या काही पिरियड मध्ये फ्लेक्झिबल होतो आणि ते बोन्स थोडे मागे सरकतात. तिथे तो युटेरस वाढतो आणि तिथे फिटस काय करतो, मग ग्रो करतो. युटेरस वाढतो, फिटेस व्हिरिया ऍक्टिव्ह होतो, कारण माहिती तुझ्या हातपाय सर्व सिस्टीम रेडी झालेली असते. 13 हफ्त्याला तो 30 सेंटीमीटरचा होतो. माहिती तुम्हाला पट्टी वगैरे किती असतं. त्याच्यात चांगलं ब्रेनचं डेव्हलपमेंट चालू झालेलं असतं. हार्मोन लेवल चांगल्या स्टॅबिलाइज झालेले असतात आणि एससीजी डिक्लाइन होतं. काय असतं एससीजी, सांगितलं होतं. काय असतं एससीजी, आठवा मी शेतात लेक्चर घेतलं, सांगितलं होतं. प्रेग्नन्सी टेस्ट करायची असेल तर कोणत्या हार्मोनने करतो, एससीजी. कनेक्टेड आहात ना रे भाऊ, इकडे नीटवाले कनेक्टेड आहे की नाही. ह्युमन क्रोनिक गोनाडोट्रोपिन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर युरिन किंवा ब्लड मध्ये जो हार्मोन वाढतो तो असतो एससीजी. आता ते एससीजी ची आवश्यकता नसते, एक स्टॅबिलिटी आलेली असते, हा हार्मोन डिक्लाइन करतो. हा कॉर्पस ल्युटियम असतो बघा, आता हा ओरी मधनं ओव्हूल बाहेर पडतो आणि आता इथे एम्ब्रिओ चांगला. आता हे बघा सिच्युएशन बघा, आपण कुठे आहे, हा युटेरस आहे बघा. इथे चांगल्या प्रकारे ओव्हरीतनं एक बघा, हे ग्राफियन फॉलिकल मधनं एक ओव्हूल बाहेर पडला होता, तो या ट्यूब मध्ये आला होता. झायगोटचं काय झालं, मुरुला तयार झाला, मुरुलाचा युटेरस मध्ये इथे एम्ब्रिओ म्हणून बसलाय. तर हे जे बाहेर राहिलं होतं बाहेरचं, त्याला कॉर्पस ल्युटियम म्हटलं होतं. आठवा, हे जे राहिलं होतं ना कोटिंग, आणि कॉर्पस सांगितलं होतं, एक हार्मोन तयार करतं, त्याचं नाव होतं प्रोजेस्टेरॉन. म्हणजे हे वॉल तयार करणं, हे मी म्हणत होतो हाय लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन, हाय लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन, हे कोण तयार करत होतं,
हा ज्या फुल बाहेर पडल्यानंतर हे जे येलो कलरचं तयार झालं होतं त्याला म्हणायचो आपण कॉर्पस ल्युटियम, हे काम करत होतं. का काम ते टेम्पररी होतं. आता 13-14व्या हप्त्यापासून प्लॅसेंटा हा जो एम्ब्रिओ आहे हा चांगला इथे प्लॅसेंटा बनवतो, मदरशी कनेक्ट करतो, नाळ म्हणतो आपण. आता तो जर डायरेक्टली मदरशी कनेक्ट झाला तर तिथे मग ते नाळ जी असते, ही जी मदर आणि म्हणजे नाळ असते, ती या कॉर्पस ल्युटियमचं वर्क स्वतः हँडओव्हर करून घेते आणि आता ही प्रोजेस्टेरॉन तयार करायला लागते. समजताय? मग आता ही प्लॅसेंटा प्रोजेस्टेरॉन तयार करायला लागल्यामुळे आता हा कॉर्पस ल्युटियम काय होतो, डिजनरेट होतो आणि व्हॅनिश होतो. कळालं? कळालं का? तर मला म्हणायचं आहे, जेव्हा जेव्हा एक हार्मोन लेवल स्टॅबिलाईज होते तेव्हा हाही कमी होतो आणि जो कॉर्पस ल्युटियम जिथे काय करत असतो, कुठे गेला कॉर्पस ल्युटियम, हा कॉर्पस ल्युटियम डिटोरेट होतो म्हणजे काय होतो, त्याचा जो चार्ज आहे तो ते प्लॅसेंटा नवीन बनलेली असते तिच्याकडे हँडओव्हर करतो आणि पुढे प्लॅसेंटा ही काय करते, प्रोजेस्टेरॉन मेंटेन करते. कुठपर्यंत करते? जिथपर्यंत की नवीन बेबी बर्थ होत नाही तिथपर्यंत. कारण प्रोजेस्टेरॉनची लेवल जेव्हा एकदम रॅपिड कमी होते तेव्हा तिथे आपण म्हणू शकतो प्रेग्नन्सी काय होऊ शकते, डिस्टर्ब होऊ शकते. जोपर्यंत प्रोजेस्टेरॉन आहे तोपर्यंत प्रेग्नन्सी कंटिन्यू राहणार. ते प्लॅसेंटाचं काम असतं की प्रेग्नन्सीला कंटिन्यू ठेवणं. आता कॉर्पस ल्युटियम तिथे राहिला नाही प्रोजेस्टेरॉनसाठी, मग कोणी हँडओव्हर चार्ज घेतला? प्लॅसेंटाने. आता पुढे काम करणार आहे प्लॅसेंटा. प्लॅसेंटा म्हणजे प्रोजेस्टेरॉन. कळालं? प्रोजेस्टेरॉन म्हणजे प्रेग्नन्सी. तर पुढे बघा, हा नीटचा प्रश्न आलेला आहे ऍक्च्युली की हू मेंटेन दी प्रोजेस्टेरॉन. तर तुम्ही आन्सर काय असणार आहे? तिथे कॉर्पस ल्युटियम असेल किंवा प्लॅसेंटा असेल, दोघं असेल तर तुम्हाला बोथ मार्क करावं लागेल. ठीक आहे? दोघं आन्सर असतील तर तुम्हाला दोघंही बोथ मार्क करावं लागेल. तुम्हाला जर म्हटलं की हू मेंटेन द प्रोजेस्टेरॉन विदिन अ प्रेग्नन्सी आफ्टर दी सेकंड ट्रायमेस्टर, तर मग लक्षात ठेवायचं की प्लॅसेंटा करते, तिथे कॉर्पस ल्युटियम नसतो. आता माहिती आहे की आता 18 ते 20 हप्ते झालेले आहेत. पुढचं अल्ट्रासोनोग्राफी मग सुरू होते. माहिती आहे, लेडीज जातात डॉक्टरकडे, मग अल्ट्रासोनोग्राफी करतात, साऊंड टेस्ट करतात, मग त्याच्यामध्ये शो द बेबी ग्रोथ आणि डॉक्टर तिथे मग बेबीची ग्रोथची पोझिशन बघतो. फ्रॉम द एस्टिमेटेड ड्यू डेट्स ऑफ डिलिव्हरी तो बघतो की डिलिव्हरी डेट कधी असणार आहे किंवा मग बेबीची ग्रोथ फर्टिलायझेशन पासून किती झालेली आहे, तर त्याच्याबद्दल तो डिसिजन घेत असतो. बेबी मुवमेंट जे असतात मग आता 18 ते वीक नंतर मग त्या फील होतात, मदरला फीलही होतात. तर मदर फील करू शकते आता की बेबी मुवमेंट करतो आहे आणि नंतर त्याचे जे बाकीचे पार्ट्स असतात जे की इम्पॉर्टंट असतात, म्हणजे हेअर तयार होणं, त्याचे आय लॅशेस तयार होणं, आयब्रो तयार होणं, कानाचे पिन्ना वगैरे, हे नंतर डेव्हलप होतात. ठीक आहे? तर हे काही छोट्या छोट्या गोष्टी नंतर डेव्हलप होत असतात. आणि बेबी रिचेस द हाफ ऑफ द साईज ऑफ द न्यू बॉर्न, आणि या 18 वीक मध्ये बेबी जन्माला येतो त्याची जेवढी साईज असते त्याच्यापेक्षा हाफ साईज इथे असते ह्या 18व्या वीक मध्ये. ठीक आहे? सेकंड ट्रायमिस्टर मध्ये. तर काय कळालं मग सेकंड ट्रायमिस्टर मध्ये? तर सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे ती प्रोजेस्टेरॉन कोण बनवायला लागला आता? कोणतं काय बनवायला लागलं? प्लॅसेंटा. तर मला वाटतं एवढं इम्पॉर्टंट. थर्ड ट्रायमिस्टर बघू. आता थर्ड ट्रायमिस्टर मध्ये आता काय, आता बर्थच काय त्याच्यामध्ये पाच्युरेशन होणार, म्हणजे जेव्हा बर्थ होणार त्याला आपण हे म्हणतो. आता फिटस ग्रो करतो, 3 ते 4 केजीचा वेटचा होतो, 50 सेंटीमीटरचा झालेला असतो. आईज तो ओपन करायला लागतो, 27 पासून गप्पा करतोय आपण. जे तो बॉडी गेन करतो, आता त्याचं पूर्ण ऑर्गन तयार झालेत ना, आता तो बॉडी गेन करायला लागतो, त्याची बॉडी वाढायला लागते. द फिटस ग्रो, युटेरस एक्सपांड अराउंड द मदर्स ऍबडोमिनल. आता इथे युटेरस अजून एक्सपांड व्हायला लागतो कारण तो बॉडी गेन करतो आणि बिकम कॉम्प्रेस अँड डिस्प्लेस लिडिंग फ्रिक्वेंट युटेराइन डायजेस्टिव्ह बॅकेजेस अँड स्ट्रेन इन द बॅक ऑफ मसल्स. तर तुम्हाला माहिती आहे की इथे पुन्हा तेच सांगितलं मी तुम्हाला, तो बॅक मसल्स वरती पेन क्लिअर करून थोडा युटेरसला क्लिअर इथे जागा दिली जाते, डायजेस्ट सिस्टमलाही थोडं मॅनेज केलं जातं. तर ऍट द एंड ऑफ थर्ड सेमिस्टर द फिटस बिकम फुली डेव्हलप, तो पूर्ण डेव्हलप होऊन जातो आणि मग तो क्युरेशन म्हणजे जन्म घेतो. एवढं महत्वाची गोष्ट इथे एवढी नाहीये, फक्त वेट गेन करणं आणि दॅट्स ऑल, आणि तो मोठा होणं, एवढंच इथे थर्ड सेमिस्टर मध्ये चालू असतं. तर सर्वात तुम्हाला लक्षात आलं असेल की त्याचं डेव्हलपमेंट खरं फर्स्ट आणि सेकंड मध्येच होतं. तर तिथे काळजी घेणं भरपूर महत्वाचं असतं आणि इथे त्याचं सर्व बॉडी पार्ट्स पहिलं जे सेमिस्टर असतं तर तिथे भरपूर बॉडी पार्ट्स डेव्हलप होत असतात. सेकंड मध्ये त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी चालू असतात. तर फर्स्ट पार्ट
हा भरपूर महत्वाचा असतो की त्याचं डेव्हलपमेंट होतं. आणि सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला ब्रेनचं डेव्हलपमेंट कंटिन्यू चालू असतं. तर ते इम्पॉर्टंट असतं. तर अशा प्रकारे तुमचं हे संपतं की बेबीचं प्रेग्नन्सी काय असतं. तर मला वाटतं इथे थांबू, मग आपण उद्यापासून प्लासेंटा बघू. तर डायग्राम बघून घेऊ आज काय. तर बघा, याला प्लासेंटा म्हणतात. काय असतं प्लासेंटा सांगितलं होतं. हे युटेरसचं वॉल आहे. याच्यामध्ये हे युटेराईन, याला इपिमेट्रियम म्हणतात, म्हणजे युटेरसच्या वॉलला. याला युटेराईन वॉल म्हणतात. बघू शकता पूर्ण ट्यूब्स आहेत, ब्लडचा सप्लाय आहे. हा आपला ॲम्निओ कॅव्हिटी आहे बघा ती. त्याच्यामध्ये हा बेबी आहे. बेबी मध्ये ॲम्निओटिक फ्लुइड भरलेला आहे. तुम्ही ऐकलं असेल की कधी कधी फ्लुइड कमी जास्त झाल्यानंतर प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतात. तर हे ते फ्लुइड असतं, त्याला ॲम्निओटिक फ्लुइड म्हणतात. त्याला अम्बिलिकल कॉर्ड म्हणतात. अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे ही जी प्लॅसेंटा असते तिलाच अम्बिलिकल कॉर्ड म्हणतात. इंटरव्हिली स्पेस म्हणजे काय, तर हे जे अम्बिलिकल कॉर्ड असते इथे वॉल मध्ये घुसलेली असते बघा. ही वॉल आहे आणि ती वॉल मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये तयार होते. का तयार होते, तर तिच्यात हे अम्बिलिकल कॉर्ड अशा प्रकारे काय करते, अशा व्हिली तयार करते, फिंगर लाईक स्ट्रक्चर तयार करते आणि तिथून मदरच्या कडनं न्यूट्रिशन एक्सचेंज करत असते. यातनं इकडे असे एक्सचेंज होत असतात. तर अशा प्रकारे इथे प्लासेंटा ह्या वॉल मध्ये जाऊन अशी रुतून बसते आणि तिथे त्यातनं न्यूट्रिशन घेत असते. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर असतं आणि ही सर्वात महत्वाचा पोर्शन असतो या मुलामध्ये आणि मदरमध्ये, हे कनेक्शन. तर तुम्ही बघू शकता एक कॉम्प्लेक्स कनेक्शन असतं आणि हेच कनेक्शन फक्त गायनाकोलॉजिस्टला मेंटेन करायचं. ऍक्च्युली गायनाकोलॉजिस्टचं चॅलेंज काय असतं, हा बेबी तर तो तेवढा मेंटेन नाही करत. तो फक्त ह्या चॅलेंजला मेंटेन करायचं, हे कनेक्शन चांगलं राहणं, मदरला न्यूट्रिशन मिळणं, मदरचं न्यूट्रिशन आणि हे प्लॅसेंटा मेंटेन केलं तर त्या फिटसला ऑटोमॅटिक काय मिळत असतं, मेंटेन केलं जातं. तर ज्याला गायनाकोलॉजिस्ट टार्गेट आहे त्यांना हे भरपूर महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण इथे थांबू. हे डाऊट असेल तर विचारा. हॅलो. आणि मला जे टेस्ट आहे ते प्रत्येकाचे आलेले नाही, मला फक्त 6 मुलांचे आलेत. आणि आपल्याकडे जॉईन जे होतात ते मिनिमम 12-13 लोक जॉईन होतात, त्याच्यामुळे मला प्रत्येकाची टेस्ट आलेली नाहीये. तर तुम्हाला टेस्ट माझी संध्याकाळपर्यंत मला मिळेल. आलं लक्षात. तर टेस्ट मला मिळालेली आहे फक्त 6 लोकांची. ठीक आहे, 6 पीपल. आणि आपल्याकडे काउंट बघा किती आहे. तो काउंट मध्ये मी स्वतः सामील असणार आहे, त्याच्यामुळे 16, चला 12चा काउंट पकडा आपला. ते किती असतात, 12 नाही 14. तर एवढे लोक असून 6 लोक म्हणजे किती मिसिंग आहे, 4 आणि 4 8 लोक मिसिंग आहेत. ठीक आहे, तर 8 लोक इथे मिसिंग आहेत, त्यांची टेस्ट माझ्याकडे आले.